पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या 52व्या वाढदिवसानिमित्त कळंबोलीतील नवीन सुधागड हायस्कूल परिसरात पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला। शिवसेना कळंबोली शहराध्यक्ष तुकाराम सरक यांच्या पुढाकारातून वृक्षदिंडी काढण्यात आली आणि प्रतिकात्मक स्वरूपात 52 वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले। या उपक्रमाला पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील, रामदास शेवाळे, अशोक मोटे, राजेंद्र शर्मा, प्राचार्य राजेंद्र पालवे, प्रभुदास भोईर, बबन बारगजे, नगरसेविका सायलीताई सरक तसेच विविध सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली। यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी वाढदिवस साजरा करण्यामागील सामाजिक जाणीवेचा संदेश दिला। वाढदिवस केवळ धूमधडाक्यात साजरा करण्यापेक्षा गरजू, वंचित आणि दुःखी लोकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारे उपक्रम राबविणे अधिक महत्त्वाचे आहे। पर्यावरण संवर्धन आणि समाजहिताचे कार्य हीच वाढदिवसाची खरी भेट आहे, असे त्यांनी सांगितले। या प्रेरणेतून कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे वृक्षारोपणात सहभाग घेतला। त्यावेळेला लोकांनी आम्हाला कौल दिलेला आहे। आज शिवसेनेच्या वतीनं इथले शहर प्रमुख तुकाराम सरक जी असतील, त्यांच्या पत्नी सौ सायली सरक आहेत, आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे जे असतील, त्याचबरोबर शिवसेनेचे सगळे सहकारी यांनी ज्या पद्धतीनं आज मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत, मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। सर्व कळंबोलीवासियांच्या हिताच्या दृष्टिकोनातून आमचे सर्व भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, अन्य सहकारी पक्षाचे सर्व सहकारी हे सातत्यानं कार्यरत आहेत, लोकांमध्ये जाऊन काम करतात। वाढदिवस माझा आहे, त्या निमित्तानं त्यांनी आज लोकांना कार्यक्रम दिला आहे, म्हणजे मला एका अर्थानं समाधान दिलं आहे, आनंद दिलेला आहे आणि त्यामुळे त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। आयोजित करत आहेत सर्वसाधारणपणानं लोकांमध्ये ट्रेंड वाढला आहे। वाढदिवस म्हणजे केक, वाढदिवस म्हणजे हवेत उडणारे फटाके, खाली होणारा कचराचा फोटो कोणी काढत नाही आणि मग त्याच वाढदिवस म्हटल्यावरती मोठे मोठे बॅनर्स, मोठ्या मोठ्या जाहिराती। आता यातून एकाच वेळेला काही सगळे बाहेर येऊ शकणार नाही। सुरुवातीच्या काळामध्ये काही वर्षांपूर्वी वाढदिवसाला गुच्छ घेऊन येता, तर गुच्छाच्या ऐवजी मला वह्या भेट द्या असं सांगितलं। त्या वह्या मुलांना देता आल्या, पुस्तकं भेट मागितली, पुस्तकांची प्रदर्शनं त्यावेळेला ठेवली की ज्यामध्ये आधारे लोकांना वाचनाची आवड लागावी, माझ्यासाठी पुस्तक भेट देता देता लोकांना द्यावी। मी त्यावेळेला पुस्तकाच्या पेट्या या शाळांना भेटी दिलेल्या आहेत। माझाही प्रवास होतोय आता, तर त्यामुळे आता या मी जसं जसं हळूहळू या गोष्टी शिकतोय, या गोष्टीचं अनुकरण मी करतोय, तसं समाज करतोय। एका दिवसात सगळं बदलणार नाही, एका दिवसात सगळ्या गोष्टी ध्यानात येत नाहीत, म्हणून मोठ्या मोठ्या गोष्टी घडतात आणि नंतर पस्तावा होतो, असं अलीकडच्या काळामध्ये आपण दिल्लीपासून सगळीकडे पाहिलंय। तर त्यामुळे हे अशा पद्धतीने चित्र घडत राहणार आहे। जेव्हा दुसऱ्याच्या चांगल्या कामाचं कौतुक पाळतील लोक, तेव्हा निश्चितपणानं तेही त्याचं अनुकरण करतील। आज ज्यांनी नुसते बॅनर लावलेत त्यांना मी एवढंच या ठिकाणी विनंती करेन की त्याला एखाद्या सामाजिक कार्यक्रमाची सुद्धा जोड द्या, नाही दिली तर मी द्यायला लावेन। सर्वप्रथम जय महाराष्ट्र। आज आपल्या पनवेल तालुक्याचे लाडके दमदार आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज शिवसेना कळंबोली शहराच्या वतीनं वृक्षदिंडी असेल, वृक्षारोपण असेल, तसेच शालेय उपयोगी वस्तू, त्याच्यामध्ये वह्या असतील, बॅग असतील, यांचं वाटप करून आम्ही आमदार साहेबांनी केलेल्या मार्गदर्शन सूचनेप्रमाणे की हार, तुरे, फुले न घेता किंवा शालेय वस्तू काय आपण वाटप करतोय, समाजोपयोगी काय करू शकतो, त्याच्या माध्यमातून आम्ही एक आज आमदार साहेबांना इथे बोलावून शाळेतील मुलांना वह्या आणि पुस्तक वाटपाचा कार्यक्रम केला, जेणेकरून समाजोपयोगी काही करता येईल ते आम्ही जास्त करण्याचा प्रयत्न केला। आज या ठिकाणी पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांचा 52वा वाढदिवस आणि हा वाढदिवसाचा संदेश म्हणून त्यांनी सांगितलं की कुठं बॅनरबाजी न करता, फटाक्याचा जल्लोष न करता एक समाज उपयोगी कार्यक्रम राबवावेत आणि त्याचं तंतोतंत पालन करत कळंबोली शहराच्या शिवसेनेच्या वतीने आज तुकारामजी सरक साहेब असतील, आमचे नेते शेवाळे साहेब असतील, यांनी मनावरती घेऊन आज एक गरजू विद्यार्थ्यांना, हुशार विद्यार्थ्यांना एक वह्या पुस्तकांचं वाटप केलं। त्याचबरोबर एक भजनी मंडळाला घेऊन वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला। अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम केलेला आहे। आमदारांबद्दल बोलायचं म्हटलं तर आमदार नगरसेवक असल्यापासून मी त्यांच्या सोबत आहे, याचा मला आनंद आहे आणि ती चौथ्यांदा आता आमदार आहेत आणि तेच आमदार असताना या
17-18 वर्षाच्या कालावधीमध्ये आमदार सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत कार्यामध्ये असतात. त्यांना कुठलाही एक श्रीमंतीचा 2 पैशाचा घमंड नाही. कार्याला समर्पित करून सर्वसामान्य जनतेची सेवा करण्यामध्ये ते मग्न असतात. पुन्हा एकदा आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. जय महाराष्ट्र. आपण पाहत असाल की पनवेल नगरीचे विद्यमान आमदार, महायुतीचे आमदार यांनी एक संकल्पना केली होती की माझा वाढदिवस हा साध्या पद्धतीने साजरा करता, मला हार तुरे न आणता नागरिकांच्यासाठी काही करता येईल का, हा संकल्प त्यांनी मांडला होता. त्या अनुषंगानंच आमचे कळंबोलीचे शहर प्रमुख यांच्या माध्यमातून आज सायलीताई सरग असतील आणि आमचे सर्व शिवसेनेचे सहकारी असतील यांच्या माध्यमातून त्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. वृक्षदिंडी हा तर संकल्प होताच, परंतु वृक्षदिंडी असताना सुद्धा गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम पण या माध्यमातून करण्यात आला. जी संकल्पना माननीय विद्यमान आमदार प्रशांतदादा यांची होती. आणि एवढ्या पुरतं न थांबता ज्यांनी जे अपील केलं होतं की नागरिकांच्या हितासाठी काही करता येईल का, या अनुषंगानं काही 2 गोष्टी मला त्या कळंबोलीकरांसाठी मी त्यांना मागितल्यात. की कळंबोलीमध्ये एक हॉकर झोनचा विषय होता. सर्वसामान्य नागरिकांची तिथली अडचणी होती, त्यांची मागणी होती की ते हॉकर झोन न होता आम्हाला विद्यमान आमदारांच्या माध्यमातून ओपन जिमची ज्या वेळेला पहिली जशी होती तशी करून द्यावी. तो एक संकल्प आम्ही त्यांच्या समोर मांडला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्टेडियमचं काम मोठं पुढे कालखंडामध्ये होणार आहे. त्याच्यामध्ये माझ्या कळंबोली शहरातील गरजू माथाडी कामगार असेल, इतर मध्यमवर्गीय मुलं असतील, त्यांना खेळण्यासाठी काही सुविधा करता येईल, म्हणजे त्यांच्यासाठी 2 दिवस राखीव मोफत ठेवता येईल का, ही संकल्पना त्यांच्या समोर मांडलेली आहे. आणि मला वाटतं त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य जे होतं की जनहिताचे नागरिकांच्या काही अडीअडचणी असतील त्याच्या संदर्भातले कार्यक्रम करावेत. त्या 2 प्रश्नाची उकल त्यांच्या माध्यमातून आम्हाला होईल अशी आम्ही अपेक्षा बाळगतोय. आणि खऱ्या अर्थानं ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा नागरिकांच्या वतीनं या 2 कामाच्या माध्यमातून माननीय विद्यमान आमदार प्रशांतदादा ठाकूर यांना दिल्या जातील.